स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. जयंत पाटलांनी अभय जगतापांना बळीचा बकरा बनवलं. आमदार गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात निशाणा साधला. जयंत पाटील हे नेहमी स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्या कोणाला ना कोणाला बळीचा बकरा बनवतात. या निवडणुकीत त्यांनी बिचाऱ्या अभयसिंह जगताप यांना बळीचा बकरा बनवले आहे, असा थेट आरोप पडळकरांनी केला. पडळकर पुढे म्हणाले की जयंत पाटील यांना जर ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार असल्याची खात्री असती तर त्यांनी स्वतःच्या मुलालाच या निवडणुकीतून लॉन्च केलं असतं. परंतु आपली स्वतःची आणि अत्यंत जवळची माणसे फुटणार आहेत याची पूर्ण कल्पना त्यांना आधीपासूनच होती. म्हणूनच त्यांनी मुलाला उमेदवारीच्या भानगडीत पाडले नाही. गेल्या काही दिवसात जयंत पाटलांनी घेतलेल्या बैठका आणि गाठीभेटी हे केवळ वातावरण निर्मितीसाठी केलेलं नाटक होतं, अशी टीकाही त्यांनी केली. जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही. जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलं आहे जगतापांना. तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे. आणि आता 29पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोकं फुटणार आहेत. त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही. परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते. ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी पुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नारदासारखी भूमिका मांडायची. हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं. पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे. हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून